अमित शहांचा हा दौरा देवदर्शनासाठी होता, पण सोबतच तो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालेलं। आणि अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर जागा वाटपाचा पहिला फॉर्म्युला न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। या फॉर्म्युल्यानुसार भाजप जास्तीत जास्त जागा पदरात पाडून आणि जिंकून आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। आणि या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडनं 155 ते 160 जागांवर प्रत्यक्ष उमेदवारीसाठी दावा सांगितला जाईल, तर शिवसेनेला 65 ते 75च्या आसपास, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 60च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। कोर कमिटीमध्ये जी चर्चा होते ती पक्षाच्या अंतर्गत कारभारामध्ये काही सूचना म्हणून होत असते। ती काही टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याची ती चर्चा नसते। पण सूत्र एक आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असा कदापिही फरक करू नका। महायुती 288 जागा लढवेल। की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। म्हणजे तुम्ही तिकडे लढा, जरा लांब उभं राहा, आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे, आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील। तर नेमका हा फॉर्म्युला काय निश्चित झालाय याबद्दलची माहिती देण्यासाठी राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, भाजपचा प्रयत्न दिसतोय अधिकाधिक जागा स्वतःकडे ठेवण्याचा, कसं एकंदरीत जागा वाटप असेल विधानसभेसाठी? अगदी ज्ञानदा, खरं तर भाजप हा सध्या देखील मित्रपक्षांसोबत आणि आपल्या आमदारांच्या संख्येनं जवळपास सर्वाधिक मोठा पक्ष 113 आमदार हे भाजप सोबत आहेत। आणि त्यामुळे हा जरी बेसिक फॉर्म्युला लक्षात घेतला तरी साधारण 20 ते 25 जागा हा जास्तीत जास्त लढण्यावर भाजपचा पूर्णपणे क्रम असणार आहे। एकंदरीत बघितलं तर 170 जागावर भाजपकडून जोरदार तयारी जी आहे ती महाराष्ट्रातल्या विधानसभा जागावर केली जाते। मात्र याच दरम्यान 145 ते 150, 155 ते 160 या दरम्यानच्या जागा मिळवण्यासाठी भाजप कायम प्रयत्नशील राहील। हे सोबत करत असताना मित्रपक्ष जे कोणी मित्रपक्ष भाजप सोबत येत आहेत त्यांना मात्र जागा देताना भाजप आपल्याच कोट्यातनं या जागा देईल। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी सोबत आहे त्यांना देखील 65 ते 70 जागा देण्याची तयारी जी आहे ती माहितीच्या फॉर्म्युल्यानुसार दिसते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार महायुतीत राहणार की जाणार या चर्चांना पूर्णपणे छेद देऊन अजित पवार हे महायुतीत राहतील आणि त्यांना देखील 55 ते 60 जागा या माहितीच्या फॉर्म्युल्यानुसार दिल्या जातील। एकंदरीत जर बघितलं तर येत्या काळात सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप अस्तित्वात असला तरी त्यांच्यासोबत मित्रपक्षांना अर्थात मनसेनं आपली जरी वेगळी चूल मांडली असली तरी येत्या काळात मनसे जर पुन्हा एकदा समीकरण जुळून आलं तर त्यांना देखील भाजपच्या कोट्यातनंच या जागा दिल्या जातील। आणि त्यामुळं ज्ञानदा एक आवर्जून यातून सांगायची गोष्ट की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली निवडणूक हाती घेतलेली आहे, 170 जागांवर तयारी सुरू असेल तर सर्वाधिक 155 ते 160 जागा लढण्याची तयारी ही केली जाते। आणि त्यामुळं दिल्लीप्रमाणे आता लोकसभेचा फॉर्म्युला हा दिल्लीत नाही तर राज्यात कसा ठरवला जाईल यासाठी पूर्णपणे भाजप कामाला लागली आहे। ज्ञानदा, राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणपती दर्शनाच्या निमित्तानं आज मुंबई दौऱ्यावरती होते। या दौऱ्यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शहांनी महायुतीची रणनीती आखल्याचं कळतंय। महायुतीमध्ये प्रत्येकाचा मान राखला जाईल अशी ग्वाही अमित शहांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही दिली आहे। मुंबई दौऱ्यावरनं दिल्लीत परतण्यापूर्वी अमित शहांनी महायुतीच्या नेत्यांची एक बैठक घेतली। या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते असं कळतंय। यावेळी जवळपास 30 ते 45 मिनिटं महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चाही झाली। महायुतीच्या घटक पक्षांना अमित शहांनी आश्वस्तही केलंय, तसंच महायुतीमधील अंतर्गत वाद सर्वांसमक्ष आणू नका असे निर्देश सुद्धा अमित शहांनी दिल्याचं कळतंय। निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी समन्वयाच्या माध्यमातून एकत्रितपणाने महायुती अधिक बळकट कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही अमितभाईंच्या जवळ त्या ठिकाणी चर्चा केली। जागा वाटपावरती चर्चा होत असतानाच एवढ्याच चर्चा त्या ठिकाणी बरेच झाली की सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आणि या संदर्भामध्ये स्वतःच अमितभाई आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चितपणाने वेळ त्या ठिकाणी देतील। तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहांनी भाजपला काय कानमंत्र दिलाय तो आपण पाहूया। अमित शहा असं म्हणतात की महायुतीमधली अंतर्गत धुसफूस किंवा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आणू नका, ते जाहीर करू नका, जाहीर वाद टाळा।
मुद्दा क्रमांक 2, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळाव्यात असाही सल्ला अमित शहांकडून दिला गेलाय. तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा, जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करा. विरोधकांच्या फेक नरेटिव्हजला उत्तर द्या. नेत्यांनी संयम ठेवा. एकजूट दिसेल याची विशेष काळजी घ्या. तर राज्य सरकारनं घेतलेले निर्णय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावेत अशा सूचनाही केल्या गेल्यात. तर भाजपच्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही, त्या जागांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी स्पष्ट सूचना अमित शहांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. तर अमित शहांच्या दौऱ्यामध्ये अजित पवारांच्या गैरहजेरीवरनं विरोधकांनी महायुतीला चांगलंच घेरलंय. विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवारांना बाजूला ठेवतील असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही उत्तर दिलंय. तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते. म्हणजे तुम्ही तिकडे लढा, जरा लांब उभं राहा, आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे, आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील. मला माहित नाही नक्की काय होईल. महायुतीची बैठक होणार होती असं कुठेही त्या ठिकाणी चर्चाही नव्हती. आणि ज्या पद्धतीने काल दिवसभर किंवा संध्याकाळी आल्यानंतर अमितभाई त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते, संध्याकाळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची बैठक घेतली. त्यामध्ये काय भावगं वाटण्याचं काही कारण नाही. रविवारी बारामतीमध्ये एक कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि याच मेळाव्यात अजित पवारांनी सूचक संकेतही दिलेत. बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. काम करून सुद्धा लोकसभेला पराभव झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अजित पवार यंदा मतदारसंघ बदलणार का अशीही चर्चा होते. मात्र अजित पवार आमचे कॅप्टन आहेत आणि ते बारामतीतनंच लढतील असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय. मात्र संजय राऊतांनी अजित पवारांचा पराभव निश्चित असल्याचं वक्तव्य केलंय. एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे, आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. अजितदादाने जे आहे, आणि तुम्हाला सांगतो, अजितदादा निवडणूक लढवणार. काय शेवटी काय आहे की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, ते मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत. काय परंतु त्यांची ती व्यथा जी आहे, मागच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं, ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे. अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है, उनको भी मालूम, ये उनको भी मालूम. अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? संजय राऊतांना मी कालही सांगितलं की संजय राऊतांसारखा रिकाम टेकडा व्यक्ती दुसरा कोणी नाही. त्यामुळे अजितदादांवर त्यांनी बोलणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे. तर मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. शरद पवारांसोबत त्यांची नात रेवती आणि जावई सदानंद सुळेही हजर होते. यापूर्वी तब्बल 30 वर्षांपूर्वी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर कोरोना काळात लालबागच्या राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नव्हती, तेव्हा मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं होतं. त्या कार्यक्रमाला पवारांनी हजेरी लावलेली. त्यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची शरद पवारांची तशी ही दुसरीच वेळ आहे. मात्र यावरनंच भाजपनं पवारांवरती निशाणा साधलाय. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराव यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा, विठुरायाचा, हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला. त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं, मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना, नौटंकी का होईना, लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम, ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात.
मी भारतीय जनता पक्षाचं आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली. त्याच्या पलीकडे काय. आणि बॉम्बे की मुंबई यावरनं राज्यात राजकारण तापलेलं आहे. यावरून आता भाजप आणि ठाकरे गटात कलगीतुराही पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप मुंबईचं महत्त्व कमी करत असल्याचा आरोप केलेला. या आरोपांना प्रत्यक्षरित्या उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी थेट इतिहासाचा दाखला दिला. बॉम्बेचं मुंबई करण्यासाठी आपण सुद्धा आग्रही होतो असं वक्तव्य अमित शहांनी केलं. शहांच्या विधानावरती संजय राऊतांनी पलटवार केलाय. मुंबई के लिए आंदोलन करने वाले जो लोग हैं, मुंबई नाम का आग्रह रखने वाले जो लोग हैं, इसमें एक मैं भी हूं कि बॉम्बे नहीं, ये मुंबई है. बॉम्बेचं मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे. मग आम्ही काय गोट्या खेळत होतो? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे इतके वर्ष बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे, पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे, ही जी आंदोलनं 50 वर्षापासून आम्ही केली. आणि यापुढची बातमी आहे एका शूरवीर आणि धाडसी मुलीची. कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये एका अपघातात रिक्षाखाली दबलेल्या आईसाठी एक मुलगी तारणहार बनली आहे. या मुलीनं एका दमात रिक्षा उचलली आणि तिच्या आईची सुटका केली. एका मुलीमुळे आईचे प्राण कसे वाचले पाहूया हा प्रसंग. आपल्या जन्मदात्या आईला वाचवण्यासाठी एका शाळकरी मुलीनं दाखवलेलं हे धैर्य. या मुलीनं एक रिक्षाच थेट उचलली आणि या रिक्षाखाली अडकलेल्या आपल्या आईची सुटका केली. त्याचं झालं असं की कर्नाटकातील मंगळुरूच्या किन्नगोली या भागात एक महिला रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी समोरून भरधाव वेगानं प्रवाशांनी भरलेली रिक्षा आली. या महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात ही रिक्षा थेट पलटी झाली. ही रिक्षा या महिलेच्या अंगावर कोसळली आणि ही महिला या रिक्षेखाली अडकली. याच वेळी या रस्त्यावरून येत असलेल्या महिलेच्या मुलीनं या अपघातस्थळी धाव घेत ही रिक्षा उचलली आणि महिलेची या रिक्षाखालून सुटका केली. जखमी अवस्थेतील या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका मुलीनं दाखवलेल्या धैर्य आणि धाडसामुळे या महिलेचे प्राण वाचले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.